सी. Yes, sir. May become might, can become could. Direct sentence बघा, you said the boys may read. Indirect कवी the you said that the boys might read, right? मेचं माइट करायचं होतं, दॅट लावायचं कंजंक्शन आणि सेडला सेडच ठेवायचं. टू असेल तर सेड, टू असेल तर टोल्ड करायचं. सेकंड सेंटेन्स बघा, आय सेड द गर्ल्स कॅन सिंग. आय सेड दॅट द गर्ल्स कुड सिंग. ओके, इज इट क्लिअर? Yes, sir. ओके. धीस, दॅट, टुडे, दॅट डे, these, those, नाऊचं देन करायचं. हिअर असेल तर देअर करायचं. टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे करायचं. येस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे करायचं. टू नाईटचं दॅट नाईट. चेंजेस. असर्टिव्ह सेंटेन्सेस बघितले होते आपण बघा. रहीम सेड आय हॅड डन माय वर्क. इनडायरेक्ट कसं, रहीम सेड दॅट आयच ही हॅड डन हिज वर्क. हॅड डन आहे तर हॅड डनच ठेवायचं. रहीम सेड टू मी आय कॅनॉट हेल्प यू इन युअर वर्क. रहीम सेड टू आहे म्हणून बघा इथं टोल्ड केलं. इथं सेड आहे म्हणून सेडच ठेवलं. म्हणजे सेड टू असेल तर टोल्ड काढायचं आणि या दोन वाक्याला जोडायसाठी दॅट लावायचं. रहीम टोल्ड मी दॅट ही कुड नॉट हेल्प मी इन माय वर्क. इथं मी का बरं लिहिलं आपण? कारण त्यानं मला म्हटलं म्हणून. नेक्स्ट, द थीफ सेड आय एम इनोसंट. इनोसंट म्हणजे गुन्हा न केलेला. द थीफ सेड दॅट ही वॉज इनोसंट. क्लियर है? इतना समझ में आया सबको? हाँ, sir. सभी ने आंसर देना है. ज्याला समजत त्याला लगेच म्हणायचं सांगा. ओके. आता सेंटेन्स बघा, सगळे असर्टिव्ह सेंटेन्सेस आहे बरं. आपण फक्त असर्टिव्ह म्हणजे डिक्लेरेटिव्ह वाक्य बघत आहे. असर्टिव्ह सेंटेन्स काय आहे? सब्जेक्टनी स्टार्ट होणारे आणि फुल स्टॉपनी एंड होणारे. ही सेड आय राईट अ लेटर. बघा, ही सेड दॅट, राईटचं काय केलं आपण? रोट. फर्स्ट फॉर्मचं सेकंड फॉर्म केलं. बस इथं सगळं तुम्हाला लक्षात येईल. ही सेड दॅट ही रोट अ लेटर, म्हणजे इथं राईट आहे तिथं रोट केलं. आता बघा, ही सेड आय डू नॉट राईट अ लेटर, हे आहे निगेटिव्ह. काय डू नॉटचं काय करायचं? डिड नॉट करायचं. ही सेड दॅट ही डिड नॉट राईट अ लेटर. नेक्स्ट बघा, ही सेड आय एम रायटिंग अ लेटर. आय एमच्या जागी वॉज वेअर करायचं, बस संपलं. ही सेड दॅट ही वॉज रायटिंग अ लेटर. ओके. आता इथं हॅव आहे तर हॅड करायचं इकडे बघा. ही सेड दॅट आय हॅव रिटन अ लेटर. ही सेड दॅट ही हॅड, हॅवचं हॅड केलं, रिटन अ लेटर. समजलं का इथपर्यंत? हो, sir. आता बघा, रोट आलं. आता बघा, इथं राईट होतं तर इथं रोट केलं. आता इथं जर रोट असेल, वर्ब टू आला होता म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आला. सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर वर्ब 3 करायचं. हॅड प्लस म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स करायचा. सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट, हॅड प्लस थर्ड वर्ब 3 करायचं. ही सेड आय रोट अ लेटर. ही सेड दॅट ही हॅड रिटन अ लेटर. आता हे बघा, ही सेड आय डिड नॉट राईट अ लेटर. डू नॉट असेल तर डिड नॉट करायचं, पण डिड नॉट असेल तर हॅड नॉट करायचं. ही सेड आय डिड नॉट राईट अ लेटर. ही सेड दॅट ही हॅड नॉट रिटन अ लेटर. आता वॉज रायटिंग असेल, सर तुमचा सर आवाज येते. आवाज येत नाही का कोणाला? येत आहे हा का? सर, अडकडत येत आहे. येत आहे? अडकडत येत आहे सर. खरखरत येत आहे का? हा, नाही सर, येत आहे सर. सर. हा? काय रे गोपाळ? आवाज येत आहे का तुमचा? येत नाही आहे? नाही सर, येऊ राहिला सर, मस्त येत आहे. मस्त येत येत आहे आहे सर. का? मला तर तुमचा मस्त येत आहे. काही काही जणांचा मस्त हो येत सर, ते नाही. लेकर. ज्याचा मस्त येते आहे म्हणजे येत नाही आहे, सर त्याची तुमचा आवाज क्लिअर नाही येत आहे. येत नाही माझा आवाज क्लिअर? हा सर, अडकडत येत आहे. क्लिअर नाही येत आहे. सर काही जणांकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल. हे बघा, ज्यांना म्हणजे अर्ध्या मुलांना माझा आवाज मस्त येऊन राहिला की नाही, तर मग ज्यांना माझा आवाज मस्त येत आहे त्यांच्या घरचं नेटवर्क मस्त आहे सध्या. मला काही लोकांचा आवाज येत आहे चांगला, काही लोकांचा आवाज चांगला येत नाही.
माझा आवाज जर सगळ्यांना चांगला आला नसता त्याचा अर्थ माझ्या नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असतील. पण काही लोकांना चांगला येत आहे का? हो सर. म्हणजे आता ज्यांना येत नाही बाबांनो, ज्यांना येत नाही त्यांच्याकडे प्रॉब्लेम. पण तुम्ही काही विचार करू नका. इथं तुम्हाला इथं एक्झाम्पल दिसूनच राहिले बघा. फरक आहे इथं. याच्याकडे बघा स्क्रीनवर, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या अगोदर छानपैकी. बघा आता. ओके, आगे चलेंगे. ही सेड आय डिड नॉट राईट अ लेटर. ही सेड दॅट ही हॅड नॉट रिटर्न अ लेटर. डिड नॉटचं केलं हॅड नॉट. आय वॉज रायटिंगचं करायचं हॅड बीन रायटिंग. बघा, एम रायटिंगचं वॉज रायटिंग. पण वॉज रायटिंग असेल तर काय करायचं मग? हॅड बीन रायटिंग करायचं. आय शॅल राईट अ लेटर. ही सेड आय शॅल. शॅलचं काय करायचं? वुड करायचं. ही सेड दॅट ही वुड राईट अ लेटर. ही सेड आय शॅल बी रायटिंग अ लेटर. पुन्हा वुडच करायचं. ही सेड दॅट ही वुड बी रायटिंग अ लेटर. शॅल हॅवचं पुन्हा वुड हॅव करायचं. वुड हॅव इथंच बदलायचं, इकडे नाही. हॅवचं हॅवच ठेवायचं. ही सेड आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. ही सेड दॅट ही वुड हॅव रिटर्न अ लेटर. ही सेड टू मी आय शॅल मीट युअर ब्रदर. सेड टू म्हणून टोल्ड. ही टोल्ड मी दॅट ही वुड मीट माय ब्रदर. ओके. I said to her, your brother met सर yesterday. आपण विल्स केलं तर शूटिंग काय? बोल बच्ची. आपण असं वुड तर शूट नाही काय ना. नाही, शूट नाही करायचं, वुडच करायचं. वुडच करायचं. WOULD. ओके. आय सेड टू हर युअर ब्रदर मेट मी yesterday. मेट म्हणजे सिंपल पास्ट आहे. मेट. सेकंड फॉर्म आहे तर हॅड लावायचा बघा. आय टोल्ड हर दॅट हर ब्रदर हॅड मेट मी yesterday काय केलं? द डे बिफोर करायचं किंवा द प्रिव्हियस डे करायचं. जॉन सेड टू मेरी आय एम गोइंग टू मीट युअर अंकल. जॉन टोल्ड मेरी दॅट ही वॉज गोइंग टू मीट हर अंकल. याचा स्क्रीनशॉट काढा. हे आपण पूर्ण असर्टिव्ह सेंटेन्सेस बघितले. आता असा प्रकारचा बदल करायचा. क्लिअर आहे का? असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं? हो सर. ओके, आता आपण दुसरं बघू. ओके, आता त्याच्यापेक्षा सोपं वाला बघू आपण. आता हे बघा, हे कुठल्या प्रकारचे सेंटेन्सेस आहे? अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेस अ कमांड. ज्याच्या वाक्यामध्ये कमांड असते, रिक्वेस्ट असते, ऍडवाइज असते, सल्ला असते किंवा सजेशन असते, सुझाव असते, इज कॉल्ड अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बघू आपण. इम्परेटिव्ह सेंटेन्सला मराठीमध्ये म्हणतात आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य असे असते बघा. ओपन द डोअर, हेल्प मी, प्लीज हेल्प मी. बघा, प्लीज जिथं असते ते रिक्वेस्ट असते. ओपन द डोअर याच्यामध्ये कमांड असते, आदेश असते. क्विट स्मोकिंग. क्विट म्हणजे सोडून दे. स्मोकिंग म्हणजे सिगरेट पिणं, धूम्रपान करणं. हे सल्ला असते, ऍडवाइस. डोंट मेक अ नॉईज. आवाज करू नका. ही कमांड असते. सर, असे जे वाक्य असते ज्याच्यामध्ये आज्ञा असते, ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट असते, ज्याच्यामध्ये ऍडवाइस असते, ज्याच्यामध्ये आज्ञा असते, त्या वाक्यांना काय म्हणायचं आपण? इम्परेटिव्ह. कोणते सेंटेन्स आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, व्हेरी गुड. व्हेरी गुड बेटा. इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं बघा आता. बघा, सगळ्यात पहिले काय करायचं? हे सेट टू असते की नाही, ह्या सेट टू ला एक तर रिक्वेस्टेड करायचं किंवा ऍडवाइस. तुम्हाला जर असं वाटलं काय सल्ला दिला तर ऍडवाइस करायचं. जर तुम्हाला असं वाटलं प्लीज वाक्य असं ज्याच्यामध्ये त्याला रिक्वेस्टेड करायचं, ऑर्डर्ड करायचं. एखाद्याच्यामध्ये ऑर्डर वाटत असेल, कमांड दिली आहे बा, ऑर्डर्ड म्हणायचं, ऍडवाइस म्हणायचं. जर तुम्हाला काही समजून नाही राहिलं, सरळ सरळ टोल्ड करायचं. सेट टू असेल तर टोल्ड करायचं आणि सेड असेल तर सेडच ठेवायचं. एवढं क्लिअर आहे? हो सर. ओके, म्हणजे आता आपल्याला समजलं सेट टू ला कशात बदलतं ते समजलं. आता या दोन वाक्याला जसं कंजंक्शन आपण लावलं होतं, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपण THAT दॅट लावलं होतं, तर ह्या सेंटेन्सला इम्परेटिव्ह सेंटेन्स लावायचं TO2. काय लावायचं? टू म्हणजे दोन वाक्याला टू. आणि हे जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल, समजा डू नॉट असेल त्याच्यामध्ये, डू नॉट, तर टूच्या जागी तुम्ही लावायचं नॉट टू. काय लावायचं? नॉट टू. म्हणजे आता दोन गोष्टी क्लिअर झाल्या. पहिली गोष्ट, सेट टू ला केला आपण रिक्वेस्टेड, रिक्वेस्टेड, ऑर्डर. जर नाही समजलं तर टोल्ड, सरळ सरळ. आणि कंजंक्शन लावलं TO2 आणि किंवा नॉट टू.
Not to. नॉट टू. आणि बाकी काय करायचं, हे जे वाक्य आहे बाकीचं ते इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेलं, त्याच्यामध्ये कुठलाच बदल करायचा नाही. त्याला जसं लिहिलंय तसंच ठेवायचं बस. त्याच्यामध्ये कोणता टेन्स वापरायचा नाही. जो टेन्स आहे तो फक्त प्लीज काढून टाकायचं. आता बघा पहिलं वाक्य. शी सेड टू मी प्लीज हेल्प मी. शी सेड टू मी प्लीज हेल्प मी. मग आपण काय केलं, शी प्लीज आहे म्हणून रिक्वेस्टेड. शी रिक्वेस्टेड मी. प्लीज काढून टाकायचं. To help her. To help कंजंक्शन her. लावलं टू Help her. हेल्प हर. टू हेल्प हर. हे बघा, टीचर सेड टू हिम डू नॉट वेस्ट युअर टाइम. पुन्हा टीचर Teacher told him. Teacher advised him advise him not not to to waste his waste time. his time. His Your time. his time. टेन्स तोच ठेवायचा. हा एकदम सोपा प्रकार आहे. आता बघा हे पुन्हा. He said to her, please lend me your camera for one day. कसं होईल? प्लीज आहे म्हणून सांगा. He requested her. To lend him her camera for one day. Yes, to lend her a camera for one day. For one day. बघा इथं प्लीज काढून टाकलं, इथं टू लावून दिलं आणि बाकी तसंच ठेवलं. डॉक्टर सेड टू हिम अवॉइड अनहेल्दी. पुढे ऍडवाइज आहे. डॉक्टर ऍडवाइज्ड हिम टू अवॉइड अनहेल्दी फूड. अनहेल्दी फूड. ओके. द बॉस सेड टू द एम्प्लॉई गेट आउट ऑफ द रूम. ऑर्डर आहे बॉसनं दिली. मग काय बरोबर, द बॉस ऑर्डर एम्प्लॉई Ordered to the employee टू गेट आउट ऑफ द रूम. to get out of the room. व्हेरी गुड. टू गेट आउट ऑफ द रूम. नेक्स्ट. ओके. डायरेक्ट स्पीच. ही सेड टू हिज सर्वंट. नोकराला काय म्हणाला, क्लीन द रूम. Ordered him. He ordered servant servant in the room to clean the room. व्हेरी गुड. याचा स्क्रीनशॉट काढा. काढला? हो सर. हा, स्क्रीनशॉट काढला म्हणजे कसं तुम्हाला लिहिता येते. तर हे कुठल्या प्रकारचे वाक्य होते भाऊ? Imperative sentence. ओके. अजून पाहू आपण. शी सेड टू मी हो, गो sir. टू द मार्केट ऍट वन्स. सांगा करा याला. She ordered to go to the market at once. शी ऑर्डर्ड मी गो टू द मार्केट. To go Okay. at once. Yes, she ordered me to go to the market at once. Very good. Next one, I said to him, open the gate. I ordered him to open the gate. Yes. Open the. Very good, beta. Very good, very good. Ram I requested ordered to him Shyam. to open the gate. Very good. Ram said Ram to requested to Shyam to help please- him. To help him. him. Shyam to help him. ओके. आता याच्यात कोणतरी म्हटलं होतं राम रिक्वेस्टेड टू श्याम म्हटलं होतं. काय चुकलं त्याच्यात? Ram requested Shyam to help him. रिक्वेस्टेड नंतर टू लावायचं नाही आणि प्लीज काढून टाकायचं. म्हणून राम रिक्वेस्टेड श्याम टू हेल्प हिम. ओके. To नेक्स्ट. help him. ओके. किंजल सेड टू रुद्रा Kinjal advised डोंट वेस्ट युअर टाइम. Rudra not to waste time. Kajal advised Rudra Kinjal advised don't not to waste his time. येस, व्हेरी not गुड. to waste. येस येस, करेक्ट बेटा. हा, किंजल ऍडवाइज रुद्रा नॉट टू वेस्ट हर टाइम. व्हेरी गुड. रुद्रा Time. हिज टाइम. ओके. रुद्रा सेड His किंजल time. डोंट टेक टी एट नाइट. Rudra advised Advised Kajal not to take tea at night. Not to take Rudra tea at advised night. Kinjal not to take Not tea to at night. take. Very good, Gacho. Very good. I said to him, don't read my book. I ordered don't to read my book. Okay. I told him not to read my book. आता इथं तुम्हाला ऑर्डर आहे का नाही समजा तुम्ही टोल्ड लिहू शकता. द मास्टर सेड टू हिज सर्वंट. मास्टर म्हणाला सर्वंटला, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर ऍडव्हान्स. The master ordered his servant टू ब्रिंग हिम a glass of water at once. वेरी गुड. नाइस. इसका स्क्रीनशॉट ले लो. ले लिया? हो सर. हाँ, चलो अभी. हाँ, sir. अब Yes, हम sir. लास्ट इम्पोर्टेंट
वाले पे देखेंगे, वो कौन सा है? इंट्रोगेटिव्ह. हाँ, हे थोडं कन्फ्युजिंग आहे इंट्रोगेटिव्ह बाबांनो. पहिलं आपण डिक्लेरेटिव्ह पाहिलं, नंतर इम्परेटिव्ह पाहिलं. डिक्लेरेटिव्ह मध्ये सेट टूला टोल्ड केलं. ऐकून घ्या, डिक्लेरेटिव्हला सेट टूला टोल्ड केलं, कंजंक्शन दॅट लावलं. इम्परेटिव्ह मध्ये सेट टूला ऑर्डर, रिक्वेस्टेड, ऍडवाइस केलं, कंजंक्शन TO2 लावलं किंवा नॉट टू लावलं. आता लावायचं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये एक गोष्ट सांगून देतो. सेट टूला याच्यामध्ये लक्षात घ्या, सेट टूला आस्क्ड करायचं. काय करायचं? आस्क्ड. ओके. आणि कंजंक्शन दोन प्रकारचे लावावं लागते तुम्हाला. जर क्वेश्चनचा आन्सर येस नो असेल, येस नो म्हणजे जसं जो क्वेश्चन आर, इज, एम, वॉज, वेअर, डू, डज, डीड न सुरू होत असेल, तर त्याला जे कंजंक्शन लावायचं ते लावायचं इफ. काय लावायचं? इफ. जर क्वेश्चन हा WH वर्डनी सुरू झाला असेल, WH वर्ड कोणते असते? व्हेन, हू, वेअर, व्हाय, हाऊ, व्हिच. यस. त्यानं जर सुरू होत असेल क्वेश्चन, तर ते कंजंक्शन ज्या वर्डनी तो क्वेश्चन सुरू झाला तोच वर्ड तिथं ठेवायचा. व्हायनं सुरू झाला असेल तर व्हायनी, व्हिचनी सुरू झाला असेल तर व्हिचनी तोच ठेवायचा. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. पहिली, सेट टूला आस्क्ड केलं. क्वेश्चनला आपण इफ कधी लावणार? कंजंक्शन जर तो क्वेश्चनचा आन्सर यस आणि नो असेल. आणि इफ नंतर WH वर्डनी जर सुरू झाला तर WH वर्डच त्याचा काय राहील? कंजंक्शन राहील. ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या? येस सर. आणि तिसरी गोष्ट, हे जे वाक्य असते इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं, त्याला रिपोर्टिंग स्पीच म्हणतो. हे वाक्य ह्या वाक्याला तुम्ही डिक्लेरेटिव्ह करायचं. बघा, इंट्रोगेटिव्ह आहे, प्रश्नार्थी आहे, त्याला विधानार्थी करायचं. म्हणजे त्याला नेहमी कर्त्याने सुरू करायचं आणि फुलस्टॉप न एंड करायचं आणि या क्वेश्चन मार्क काढून टाकायचा. या सगळ्यात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला. बघा, इंट्रोगेटिव्हचा करताना काय करायचं? सेट टूला आस्क करायचं, कंजंक्शन इफ किंवा WH वर्ड लावायचा आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला डिक्लेरेटिव्ह करायचं. म्हणजे काय करायचं? सब्जेक्टनी स्टार्ट करायचं, फुल स्टॉपनी एंड करायचं. आता बघा, एक वाक्य करतो पहिलं. सी सेड, आर यू रायटिंग अ पोयम? येस नो क्वेश्चन आहे म्हणून सी आस्क्ड. कोणाला विचारलं? सेट टू मी असतं तर चालतं. आस्क मी. वेदर लिहिलंय, वेदर. तुम्ही वेदर लिहायचं नाही, कारण इथं फक्त इफ लिहायचं. वेदर जर लिहिलं तर स्पेलिंग मिस्टेक, लंब स्पेलिंग आहे ना, तुम्ही चुका करू शकता. म्हणून छोटस आपलं इफच लिहायचं. सी आस्क मी इफ. आता बघा, हे केलं. आय वॉज रायटिंग अ पोयम. आय वॉज रायटिंग. आर यू रायटिंग अ पोयमचं काय झालं? आय वॉज रायटिंग. म्हणजे इथं काय घेतलं? आय घेतला पहिले. यूच्या जागी आय केला. नंतर हे आय नंतर इकडे गेला तो. आय नंतर वर्ब काय? आर. आय नंतर आर लावायचं आणि नेहमी वॉज लावायचं. आय वॉज रायटिंग अ पोयम आणि इथं फुल स्टॉप दिलाय बघा. फुल स्टॉप. हो सर. ओके, सेकंड बघा. आय सेड टू हिम, डू यू नो व्हेन सी विल गो होम? आता बघा, विलचं उड करायचं, एक लक्षातच येत आहे. आता बघा, सी आस्क्ड हिम इफ. आय आस्क्ड हिम इफ. आता बघा सर, इथं तर डू आहे, तर डीड करायला पाहिजे ना तुम्ही तर डू केलं, डीड केलंच नाही. पण लक्षात ठेवा, आपण काय सांगितलं आता? एक नियम सांगितला. हे वाक्य डिक्लेरेटिव्ह करायचं. आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कधी डू येते का रे बाबा? सांगा. नाही. कधी मग डू. आता मग तुम्ही डीड करा नाही. काही असेल हुशार आपले विद्यार्थी, ते केलं तर त्यांनी आस्क हिम इफ ही डीड नो व्हेन सी विल गुड गो, असं नाही करायचं. आता हे बघा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स करायचं म्हणजे ही इंट्रोगेटिव्ह आहे. इंट्रोगेटिव्ह मध्ये डू असते, डीड असते, पण डिक्लेरेटिव्ह मध्ये कधीच नसते. मग आता आपल्याला लक्षात आला कोणता टेन्स आहे? डू वाला सिंपल प्रेझेंट आहे ना? मग त्याला सिंपल पास्ट करायचं.
सिम्पल पास करायचं म्हणजे नेमकं करायचं काय, वर्ब टू येते त्याच्यामध्ये. म्हणून काय केलं बघा यांनी, आय आस्क हिम इफ, हे घेतला ही, यूच ही, नोच न्यू, इफ ही न्यू, व्हेन शी She वुड would गो होम, स्टॉप. stop. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वाक्यामध्ये डू डज असते ते काढून टाकायचं आणि सरळ वर्ब वनचं वर्ब टू करून टाकायचं, बस बाकी ठेवून द्यायचं जसं तसं. हे बघा, इफ ही न्यू व्हेन शी. बरं इथं डीड असतं तर काय केलं असतं तुम्ही, मग डीड असतं तर ते पण काढून टाकलं असतं. ते काढलं असतं आणि ह्याचा पण काढून याच्यासोबत टाकलं असतं सर. ऍड प्लस Continue वर्ब केलं ऍड प्लस वर्ब 3 हो सर. आज परफेक्ट केलं असतं त्याला. ओके चला हो ना. एक्झाम्पल पाहू पुन्हा. हो. हे बघा, राजा सेड टू मोहन, आर यू गोइंग होम टुडे. बघा, राजा asked मोहन, Raja asked me, if he was was going Was going going home today. today नाही Home. home today. Prize day. previous day, Prize day, price day नाही, previous day नाही. टुडेचं काय, Present day. नाही, That day. that day, That that day. day, हा, that that day. That day. हा बरोबर आहे. Yes sir. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता बघा याला काय केलं बघा, आर यू गोइंग हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस, याला पास्ट कंटिन्युअस करायचा, आरच्या जागी वॉज वेअर लावायचं आहे तुम्हाला, पण याच्यानुसार लावायचं. मोहन म्हणजे ही, राजा सेड टू मोहन इफ ही नंतर वॉज की वेअर, Was नाही. होम दॅट डे, फुल he स्टॉप. was going home that day. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट, That day. माय फ्रेंड सेड टू हिम विल यू नॉट हेल्प मी. माय फ्रेंड Asked me if If he would बरोबर, if you would नॉट sir नाही समजलं sir. not help me. हेल्प Sir not him. मी. He बरोबर आहे. means me sir. हा काय बेटा, Me. बघा मी सांगतो आता, ऐका. माय फ्रेंड आस्क मी इफ ओके, इफ Yes. ही, He माय फ्रेंड आस्क मी ना, हा मला Yes, sir. विचारलं, इफ विल यू नॉट हेल्प मी. ओके, माय फ्रेंड मला विचारलं तर मग कसं होईल, माय फ्रेंड आस्क्ड मी इफ आय will not help him. If I would I would not help help him. him. Okay, Him. full stop. Oh sir. Next, Sham said to Dalip, did you eat mango? आता मंगाच्या सारखं आलं बुये did. म्हणजे did काढून ठेवायचं आणि had प्लस थर्ड फॉर्म लावायचं. इटच्या समोर had लावा आणि इटचं इटन करा. बस संपलं काम. बघा, श्याम सांगा. Sham asked Dilip If he would if he had mangoes. mangoes. Very good. If he had eaten mangoes, काय लक्षात ठेवायचं, did असेल तर had लावायचं आणि do असेल तर verb to करायचं. बस. If he had eaten mangoes, full stop. Next, Seema said to Meena, could you solve the question yesterday? तू सोडू शकली का बाबा क्वेश्चन? पुन्हा तसंच आहे, could असेल तर could असेल तर ifच लावा. Seema asked Meena If you solve, if she हे बघा, if she could if the previous day, solve the question solve the the previous day. previous day, The previous solved. व्हेरी गुड. बघा तुम्ही काय करता, सर सॉल्वच्या जागी सॉल्व येईल का? कशाचं सर सॉल्व नाही
बघा हे कुड आहे, कुड आणि वूड असेल, मे असेल, माईट असेल, कॅन असेल, तिथंच फरक. त्याच्यामध्ये कुठलंही वाक्य वर्ब वनच राहणार यांच्या सोबत येणार. इफ ही कुड सॉल्व्ड कधीच होणार नाही. हे मॉडेल्स आहे सगळे. कॅन, कुड, मे, माईट, शाल, विल, वूड है ना, यांच्यासोबत नेहमी वर्ब वन लावायचं. काही काही विद्यार्थी काय करतात माहितीये काय, कुड आहे तर त्याचं कॅन करून टाकतात आणि कॅन असेल तर कुड करून टाकतात. त्यांना वाटते कुड आहे तर कॅन करून टाकू, असं नाही करायचं. सीमा आस्क मीना इफ शी कुड सॉल्व द क्वेश्चन द प्रीवियस डे. प्रीवियस डे. Okay. चलो next. Hafiz said to Hanif, do you really want to leave this room? बघा डू आलं भाऊ आता पाहिजा. कट करायचं. हा, कैसे काउंट टाकायचं आणि याच्यातलं वर्ब कोणता आहे? वर्ब टू. कोणता याच्यातलं वर्ब कोणता आहे या वाक्यवाहिकीमध्ये? याच्यातलं लिव्ह. काय करायचं? वॉन्टेड करून टाकायचं. हा, वॉन्टेड करून ठेवायचं बस. जिथं डू आहे तिथं वॉन्टेड करायचं बस, एवढं लक्षात ठेवा. आता कसं होईल? हफीज आस्क हनीफ if he really wanted to leave that book. सर लिव्ह पण झालं ना सर. नाही बाळा, लिव्ह पण वर्ब आहे ना सर. नाही, हे वर्ब आहे, मेन वर्ब. हे वर्ब आहे. जिथं टू लिव्ह आहे, टू लिव्ह ते वर्ब नाही आहे, ते इनफायनाइट म्हणते त्याला. रिअली वॉन्टेड टू लिव्ह दॅट बुक, फुल स्टॉप. ओके. राम सेड टू राजू, हे करा नेक्स्ट वाला. राम सेड टू राजू, डू यू रिअली वॉन्ट टू लिव्ह धिस सिटी? Ram asked Raju if he wanted to leave that city. वेरी गुड, कॉन्ग्रेचुलेशन टू ऑल ऑफ यू. अभी आप लोगों को ये समझ में आ गया है यस नो क्वेश्चन का, जिसका आंसर इफ वाला लगा के कैसा करना है कि नहीं? सर लेकिन वो टू लीव वाला वो नहीं समझ में आया. ये जो बेटा जो इसका मेन वर्ब है ना, यस ये मेन वर्ब आहे वॉन्ट. आता बघा तुम्ही एक वाक्य म्हणता ना, आता बघा तुम्ही शाळेत कशासाठी जाता रे? शिकायसाठी. हा, तर बघा आता तुम्ही हे वाक्य कसं म्हणाल? आय गो टू स्कूल आहे ना, आय गो टू स्कूल टू स्टडी. वर्ब कोणतं आलं? आय गो टू स्कूल टू स्टडी. Study and go. I go to school to study. to study नाही येणार. तर तशाच प्रकारचे वाक्य आहे. म्हणजे ओके, समजलं सर. गुड. आता बघू आपण पुढचं बघू. हे बघा इथं केलेले आहे ते. आता याला काही आपण पुन्हा बघू नये. आता हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. इन केस ऑफ WH क्वेश्चन असेल, WH बघा असे, तर काय लावायचं नाही म्हणते? इफ लावायचं नाही म्हणते. बरं, इफ वेदर इज यूज इन केस ऑफ येस नो टाइप क्वेश्चन, बट इफ इज नॉट यूज इन केस ऑफ WH क्वेश्चन. मग WH क्वेश्चन असेल तर असं व्हायचं बघा. ही सेड टू मी हुम डू यू लाईक मोस्ट. आता डू यू लाईक मोस्ट आहे, डू आला म्हणजे पुन्हा तेच वर्ब टू करायचं आणि कंजंक्शन इथं हुमच लावून ठेवायचं बस. बघा, ही आस्क्ड मी हुम घेतला आपण कंजंक्शन आणि उरलं एवढं Whom I liked most. हुम ही लाईक्ड मोस्ट. Whom I liked most. Whom I liked most. Very good. Next बघा, the man said to us, why did you bring? इथं did आलं. Man asked us why we had bring our certificates. Very good. बघा आता the man said to ला केलं, ask us why, तो व्हायच ठेवा. Why आता उरलं हे बघा, certificates. इतकं वाक्य Why we उरलं. have bring. डिड काढून टाकायचं आणि ब्रिंगच्या समोर हॅड ब्रॉट करायचं बस. व्हाय वी हॅड ब्रॉट our certificates and full stop. Certificates. Next,
द बॉय सेड व्हेन आर वी गोइंग टू कोलकाता. द बॉय आस्क्ड व्हेन. पुन्हा एवढंच बाकी आता. याच्यातला वर्ब सब्जेक्ट कोणता घ्यायचा? वी. व्हाय We वीच केलं दे इथं बघा. व्हाय दे they वेर गोइंग टू कोलकाता. द बॉय आस्क्ड व्हेन when they were going to They were Kolkata. going to. Okay. Kolkata. The teacher said to me, "What are you doing now?" The teacher asked me what The teacher asked me what I we were doing. what What I was doing. was Nowचं doing काय then. केलं? Then. doing then Nowचं then. then Riya said to her brother, "Where will you go?" पुन्हा तेच. Riya asked her brother where Yeah, he I would heard go. that. हे बघा. Where Where he would go. he would go. The man said to me, "Who are you?" The man asked me, "Who Ask was. me, I Who I was. am. No, Who who I I was. who I was." Who I Okay. was. The teacher said to Who the I girl, "Why was. are you late?" Sir, The sir. teacher said Sir, to it the is girl, "Why are teacher. you late?" The teacher said Sir. to the girl, "Why are you late?" The teacher asked the girls why they were late. बरोबर? Why girl आहे, the तर girl ते आहे. नो आलं ते काय बेटा? सर ते जे पहिलं वालं जे Sentence. सेंटेन्स आहे ना wanted to आहे सर. the man said to हा the man said. The man man wanted to know who who I are you? was. The man wanted to नाही ask ना wanted to know काय करायचं नाही. Ask म्हणायचं. Asked me who I was. बस. Who wanted to know I कशाला was. करायचं? Asked me यानं काही केलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मी सांगतो ते लक्ष ठेवायचं. The man asked me who he Who was. I was. Who I was. हे एवढं इम्पॉर्टंट आहे. Okay. The Okay, teacher sir. asked the girl why she was late. Why she late. was late. My friend she was said late. to me, "When will you go to school?" My friend asked me, When My we friend were asked me when I want to go to school. go to school. Full stop. Last. Rina asked me Rina said to me, what "What are I you was doing?" doing. Rina asked me Rina asked me what I was doing. what I was doing. Screenshot काढा. Take the screenshot. Yes, sir. Okay. काढला? हो हो सर. समजलं काय? हो सर. हो सर. डायरेक्ट इनडायरेक्ट समजलं? हो सर. ओके. बघा डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला 9th क्लास मध्ये पण आहे आणि 10th क्लास मध्ये पण आहे. आणि आता ज्याला हे समजलं त्याला अशाच प्रकारचे वाक्य कशात येणार आहे? 10th मध्ये पण. एक्झाम मध्ये पण येणार आहे, 10th क्लास मध्ये पण येणार आहे. तर अशा प्रकारे आपला क्लास संपला आजचा. हो सर. तुम्ही जे स्क्रीनशॉट काढले ते स्क्रीनशॉट काय करा ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. ओके. Yes, sir. कल तो पीरियड नहीं Bye, है. sir. अभी हम ये जब हो. भी नेक्स्ट पीरियड में मिलेंगे उस दिन हम देखेंगे नया टॉपिक प्रीपोजिशन. कौन सा देखेंगे? Preposition. ओके. चलो फिर मिलते हैं ऑन मंडे. ओके. बाय. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. बाय बाय. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir.